राशीच्या राशीला जाऊ नका. शांत शिवा आणि त्याचं स्वप्न. एका छोट्याशा गावात शिवा नावाचा तरुण राहत होता. सगळे त्याला शांत शिवा म्हणायचे, कारण त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची घाई नसायची. कुठल्याही गडबडीत काम करताना त्याला कधी कुणी पाहिलंच नव्हतं. ना त्याचा कुणाशी काही वाद होता. मात्र शिवा अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याचं एक खूप मोठं स्वप्न होतं. त्याला स्वतःचं एक छोटंसं कॅफे उघडायचं होतं. सुगंधी चहा, गरमागरम भजी, बॅकग्राऊंडला शांत आणि सुमधूर संगीताचे स्वर, जणू काही स्वर्गसुखाचा अनुभव. आपलं हे स्वप्न गावातील लोकांना सांगायचा. त्यावर लोक त्याला म्हणायचे, अरे बाबा, असं काही स्वप्न असतं का? त्यापेक्षा एखादी चांगली नोकरी कर, चांगला पगार घे, लग्न करून संसाराला लाग. मात्र शिवा काहीच बोलायचा नाही. सुरुवातीला त्याने एक चहाचा स्टॉल सुरू केला. खूप इमानदारीने तो तिथे काम करायचा. कमाईतून रोज थोडे पैसे बाजूला ठेवायचा. नव्या रेसिपी ट्राय करायचा. लोकांना काय आवडतं हे समजून घ्यायचा. असं नव्हतं की या कामात त्याला काही समस्यांचा सामना करावा लागला नाही. रोज कुठली ना कुठली समस्या यायच्या. पण शिवा नेहमी म्हणायचा, ऋषभ, चालतो सावकाश, पण ध्येयापर्यंत पोहोचतो हमखास. एका वर्षानंतर शिवाने गावात एक सुंदर छोटंसं झाडाच्या खाली वसलेलं शिवा चहाकट्टा सुरू केला. गावातील अनेक लोक तिथे चहा प्यायला, शांतपणे बसायला, पुस्तकं वाचायला किंवा फक्त स्वतःशी संवाद साधायला यायचे. कारण तेथील वातावरण या सर्व गोष्टींसाठी अत्यंत अनुकूल होतं. शिवा आता प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याचं काम देखील बऱ्यापैकी वाढलं होतं. तरीही तो रोज स्वतः चहा बनवायचा. सर्वजण त्याचं नाव घेताना एकच वाक्य बोलायचे, हा मुलगा नाही, एक वृषभ आहे. स्थिर, सुंदर आणि चिकाटीचा झेंडा. स्वप्न बघणं अत्यंत सोपं असतं, पण वृषभासारखं त्यात टिकून राहणं, स्वप्नांचा पाठलाग करणं आणि त्यांना साकार करणं, यातच खरा पुरुषार्थ असतो, जो वृषभ राशीच्या जातकांना खूप चांगल्या प्रकारे जमतो.